नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.3 यामध्ये आज आपण सुरुवात करूया. 10 उदाहरणं आहेत, 9 उदाहरणं आहेत. त्यापैकी पहिले एक्झाम्पल आणि दुसरे एक्झाम्पल बोर्डवर आहे. पहिले एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी बेसमध्ये आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन AP आर 6 and 3. पहिलं पद आणि समान फरक अंकगणिती श्रेणीचा 6 आणि 3 आहे क्रमानं रिस्पेक्टिव्हली. फाइंड S27. तर 27 पहिल्या पदांची बेरीज किती येईल ते सांगा. कॉमन फर्स्ट टर्म 6, कॉमन डिफरन्स D, सम ऑफ द फर्स्ट 27 टर्म्स इज फाइंड आउट. SN फॉर्म्युला आहे n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू d. त्यानंतर S27 इज इक्वल टू n इज इक्वल टू 27/2 2a 2 इंटू a 6 2 इंटू 6 12 प्लस n-1 27-1 इंटू d 3 27/2 इंटू याची क्रिया आपल्याला करायची आहे 12 अधिक 27 वजा 1 26 गुणिले 3 26 एके 26 26 दोन्ही 52 26 त्रिक 78 78 12 अधिक 78 8 आणि 2 10 च्या गेला 1 7 8 आणि 5 च्या 1 9 90 90 45 आणि 27 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 45 गुणिले 27 27 एके 27 27 54 27 त्रिक 81 27 चौक अष्टोदर्शे 27 5 35 असे अच्छा गेले 13 27 चौक 108 आणि 13 8 9 10 11 च्या गेला 1 1 आणि 1 2 आणि 1 121 1215 1215 1215 is the sum of the first 27 terms in the फर्स्ट एक्झाम्पल. या पद्धतीनं पहिल्या एक्झाम्पल मध्ये ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. एक्झाम्पल नंबर 2, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 टर्म्स इव्हन नॅचरल नंबर्स. सांगा, बेरीज सांगा पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल. आपल्याला इव्हन नॅचरल नंबर सांगितलेत. AP ऑफ इव्हन नॅचरल नंबर इज. समनैसर्गिक संख्यांची अंकगणिती श्रेणी आपण यापूर्वीही पाहिली होती. 2 4 6 8 डॉट 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 लास्ट नंबर 2n या पद्धतीने आपण पाहिला होता. इन दॅट कंडिशन a इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज 2, कॉमन डिफरन्स इज 4 minus 2 means 6 minus 4 is also 2 and last term tn term is 2n. या पद्धतीने माहिती आपल्याला दिलेली आहे. सम ऑफ द फर्स्ट 23 टर्म्स आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 123वे पद जे n आहे, ज्याला आपण 123वे या ठिकाणी सांगितले, त्या n व्या पदापर्यंतच्या म्हणजे 123व्या पदापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला पाहिजे आहे. यस 123 म्हणजे या ठिकाणी n 123 असणार आहे. आपलं सूत्र Sn इज इक्वल टू
n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d is the formula. दिलेल्या माहितीनुसार Sn means S 123 is equal to n is equal to 123 upon 2 in bracket 2 into a is equal to 2 plus n is equal to 123 minus 1 into d is a 2. Common difference is a 2. 123/2 2 दूनी 4 वजा अधिक 123 वजा 1 122 गुणिले 2. Then next S 123 is equal to 123 upon 2 in bracket 4 plus 122 गुणिले 2 244. 123 upon 2 in bracket 244 plus 4 is equal to 248. 248 upon 2 123 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4 2 4 जा 8 into 124. 123 गुणिले 124 गुणाकार करावा लागेल. 123 गुणिले 124 बरोबर 4 त्रिकोण 12 हातच्या गेला 1 4 2 8 आणि 1 9 4 1 4 0 बे त्रिक 6 बे 2 4 बे 1 बे परत 1 न गुणायचं आहे 2 शून्य घेतल्या 1 त्रिक 3 1 2 2 1 1 1 ऍडिशन करायचे आहे 2 वेळेला 2 9 आणि 6 15 हातच्या गेला 1 4 आणि 4 8 9 10 11 आणि 1 12 2 हातच्या गेला 1 2 2 4 आणि 1 5 15,252. 15,252 ही तुम्हाला येणार आहे पहिल्या 123 टर्मची बेरीज. या पद्धतीनं इन वर्ड मध्ये आपल्याला पुन्हा आन्सर लिहावं लागेल ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलाय. फाइंड S27 123 असं म्हणले. द सम ऑफ द फर्स्ट 100 इथं हा दुसरा प्रश्न. The sum of the first 123 even natural number is therefore sum of first 123 even natural number is 15,252. 15,252 या पद्धतीने आपल्याला सेकंड एग्जांपल मिळते. एग्जांपल नंबर 3 फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. यामध्ये तिसऱ्या एग्जांपल मध्ये फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स. इथं फ्रॉमच्या ऐवजी बिटवीन हा शब्द पाहिजे. च्या दरम्यानचे 1 ते 350 च्या दरम्यानच्या असा शब्द हवाय तर आपण तिथे योग्य उत्तर सोडवू शकतोय. आपल्याला असं का करायचं आहे कारण इव्हन नंबर्स 1 ते 350 पर्यंतचे घ्यायचे आहेत. इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to between even numbers between 1 to 350 आर. ते नंबर हे कोणते असणार आहेत. 1 हा न घेता 350 न घेता या दोघांच्या दरम्यानचे अंक घ्यायचे आहेत. 1 नंतर येणारी समसंख्या 2 आहे. 2 4 6 8 कुठपर्यंत 350 आणि
यांच्या दरम्यानचे म्हणजे 350च्या पण अगोदर येणार आहे, कारण या दोघांच्या दरम्यानचे अंक आपल्याला पाहिजेत बिटवीन. म्हणजे 350 जरी सम असला तरी तो घ्यायचा नाही, कारण त्याच्या दरम्यानचा पाहिजे आहे. याच्या अगोदर 349 येतोय पण ती सम संख्या नाही. याच्या अगोदर एक सम संख्या येते 348, इथपर्यंत आपल्याला येणार आहे. हे बिटवीन या शब्दामुळं आपण 1 ते 350च्या दरम्यानचे अंक घेतोय. आता यावरून आपण ए मिळवूया. फर्स्ट टर्म T1 2 आहे. कॉमन डिफरन्स D 4 - 2 6 - 4 8 - 6 ऑल इज इक्वल टू 2 अँड लास्ट टर्म या ठिकाणी दिलेली आहे 348. बट या ठिकाणी n माहित नाही आणि काय विचारले, सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स. इव्हन नंबरची सम आपल्याला घ्यायची आहे. मग इव्हन नंबरची सम म्हणजे 1 ते 350च्या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज, म्हणजे 2 ते 348 जेवढे येणार आहेत समसंख्या या सर्वांची बेरीज आपल्याला घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला एकूण संख्या किती आहेत या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये ते पाहायचं आहे. म्हणून आपल्याला Tn चं सूत्र गरजेचं आहे. a + n - 1 * d हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरूया. यामध्ये Tn लास्ट टर्म आपल्याला दिलेली आहे जी 348 आहे, इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2 n - 1 * d इज इक्वल टू ऑल्सो 2. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज किमती आपण ठेवल्या. गिव्हन व्हॅल्यूज दिलेल्या किमती ठेवल्यानंतर उत्तर मिळते 348. 2 + 2n - 2 2 - 2 0 इथं मिळणार आहे 2n. 348 बरोबर 2n. n ची किंमत आपल्याला मिळते 348 भागिले 2. व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 2 1 जा 2 2 आणि 1 मिळाले. इथं 1 राहिला. 1 वर 4 14 बेस 2 7 जा 14 2 4 जा 8 174. व्हॅल्यू ऑफ n या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. n ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला ही किंमत सम ऑफ द टर्म्स विचारलेला आहे, म्हणजे Sn मध्ये ही किंमत ठेवायची आहे. n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 * d या फॉर्म्युला मध्ये आपल्याला वापरायचे आहे. जेव्हा आपण या फॉर्म्युला मध्ये किंमत वापरू, n ची किंमत 174/2 इन ब्रॅकेट 2 * a व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 2 प्लस n इज इक्वल टू 174 - 1 * व्हॅल्यू ऑफ d इज इक्वल टू 2. 174 भागिले 2 यांचा भागाकार करूया. बे 8 16 1 राहिला. 1 वर 4 14 बे 7 14 गुणिले 2 2 जा 4 प्लस 174 मधून 1 गेले 173 गुणिले 2. किंमत ठेवल्यानंतर मिळणारं उत्तर Sn इज इक्वल टू 87 * 4 प्लस 173 गुणिले 2 बे 3 6 बे 7 14 हातच्या गेला 1 बे 1 बे आणि 1 3 346 87 गुणिले 346 आणि 4 350 350. या ठिकाणी आपल्याला 87 आणि 350 यांचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. गुणाकार करूया. 350 गुणिले 87 बरोबर 700 7 5 35 हातच्या गेले 3 7 3 21 आणि 3 24 शून्य घेतला 8 0 0 8 5 40 हातच्या गेले 4 8 3 24 आणि 4 28 0 5 4 8 आणि 2 10 हातच्या गेला 1 3 ऍडिशन मिळाली 30,450. Sn इज इक्वल टू 30,450
450 sum of all even numbers between 1 to 350 is therefore sum of all even numbers between 1 to 350 is 3450. या पद्धतीनं आपल्याला 1 पासून 350 च्या दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज 30450 इतकी मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 4. चौथ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इन एन एपी 19th टर्म इज 52. 19वे पद 52 आहे. 38th टर्म इज 128. 38वे पद हे 128 आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. तर पहिल्या 56 पदांची बेरीज किती येते हे आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी 19वे पद 52 आहे म्हणून सांगितले. ए इज द फर्स्ट टर्म, डी कॉमन डिफरन्स, समान फरक असणार. अशा ठिकाणी T19 आपल्याला सांगितलेला आहे 52 52 आहे. अँड 38th टर्म म्हणजे 38वे पद आपल्याला दिलेलं आहे की जे 128 आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. यस 56 आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला n ची किंमत माहित असणार आहे. या ठिकाणी या बाबतीत n ची किंमत 56 आहे. इथं Tn म्हणजे n 38 आहे. इथं T19 म्हणजे इथं n 19 आहे. म्हणजे n त्या कंडिशन नुसार चेंज होणार आहे. आपल्याला T19 52 दिलाय. Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. जेव्हा आपण हे सूत्र वापरू तेव्हा या सूत्रामध्ये T19 दिलंय 52, a प्लस n मीन्स 19-1 इंटू डी. T19 व्हॅल्यू ऑफ T19 इज 52. 52 इज इक्वल टू a प्लस 19-1 18d is the equation number 1 and T38 is equal to a plus 38 minus 1 into d means T38 is equal to 128 a plus 37d. Suppose equation number 2 adding both equation फर्स्ट अँड सेकंड 1 आणि 2 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळते तर आपल्याला जे कंडिशन मिळणार आहे ती 56 ह्या समला अनुकूल असणार आहे. T19 T38 यामध्ये 52 बरोबर a अधिक 18d 128 बरोबर a अधिक 37d यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला 8 आणि 2 10 च्या गेला 1 5 6 7 आणि 1 8 101 180 a 2a अधिक 18d आणि 37d 7 2 14 15 5 च्या गेला 1 3 4 5 55d ही किंमत आपल्याला 180 बरोबर 2a अधिक 55d ही किंमत मिळणार आहे. ही तशीच ठेवूया किंमत आणि S56 कडे जायचं आहे. S56 मध्ये आपल्याला सूत्र आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू ऑफ S56 टाकायचे आहे. S56 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 56 म्हणजे जे कंडिशन आपण घेतोय त्यामध्ये त्या यांची किंमत त्या कंडिशन नुसार टर्म नुसार राहणार आहे. इथल्या कंडिशन नुसार यांची किंमत असणार आहे 2a अधिक
n वजा 1 म्हणजे 56 वजा 1 गुणिले d, 56 भागिले 2, 28 दुनी 56, 2a अधिक 55d, 2a अधिक 55d. Suppose that equation is number 3. Put value of equation 3 in this 28 in bracket 2a plus 55d is equal to 180. इथं म्हणूया from 3 नंबर वरून 28 into 180 यांचा गुणाकार करूया. 180 गुणिले 28, 28 शून्य शून्य, 28 8 24 2 म्हणजे 224, 224 4 अच्छा गेले 22, 28 1 28 आणि 2 0 50 म्हणजे 5040. 5040 is the sum of first 56 terms in the given condition. दिलेल्या कंडिशन मध्ये हे आपल्याला इन वर्ड मध्ये कसं लिहायचं? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स इन गिवन एपी. Therefore sum of first 56 terms in given AP is 5040. पहिल्या 56 पदांची दिलेल्या अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला 5040 मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पुढील कृती पूर्ण करा. टू फाइंड द सम ऑफ द नॅचरल नंबर्स. सम ऑफ द नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिजे. फ्रॉम 1 to 140 1 पासून 140 पर्यंतच्या विच आर डिव्हिजिबल बाय 4. ज्या नैसर्गिक संख्यांना 4 न भाग जातोय अशा 1 ते 140 या दरम्यानच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फ्रॉम 1 to 140 इथपर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत डिव्हिजिबल बाय 4. 4 न भाग जाणारे म्हणजे 1 नंतर 4 न भाग जाणारी संख्या 4 आहे. 2 3 1 2 3 या संख्यांना 4 न भाग जात नाही. फर्स्ट नंबर इज ए 4 मीन्स ए फर्स्ट टर्म T1 4 झाला. 4 न भाग जाणारा म्हणजे 4च्या फरकाने येणारे संख्या 4. 4चा पाडाच म्हणलं तरी चालेल. 4 1 4, 4 2 8, 4 3 12 या पद्धतीने 4च्या पाड्यातील. परंतु लास्ट नंबर आहे 140. 140 या संख्येला 4 न भाग जात नाही. 139 138 137 या कोणत्याही संख्येला 4 न भाग जात नाही. भाग जातोय ती लास्ट नंबर आहे 140 पर्यंतची शेवटची संख्या आहे 136 म्हणजे लास्ट नंबर TN ही संख्या आपल्याला मिळाली 136. हाऊ मेनी नंबर्स किती संख्या असणार आहेत म्हणजे या संख्यांची एकूण अंक किती असणार आहेत जे 4 न भाग जाणार आहेत म्हणजे आपल्याला n मिळवायचं आहे. इथं क्वेश्चन मार्क हवा आहे आपल्याला. या ब्रॅकेट मध्ये n ची किंमत मिळवायची आहे. इथं n ची किंमत विचारलेली आहे तर इथं ब्रॅकेट इथं पण आहे तिथं पण आहे तो बरोबर आहे. इथं या ठिकाणी आपल्याला TN ची व्हॅल्यू विचारलेली आहे. इथं आपल्याला TN ची व्हॅल्यू मिळते. इथं T करायचं आहे. ही किंमत TN ची असणार आहे. इथं n आहे तिथं चेंज करून TN करावा लागेल. TN ची व्हॅल्यू आहे 136 136. A फर्स्ट व्हॅल्यू 4. D डिफरन्स डिव्हिजिबल बाय 4 डिफरन्स इज 4. व्हॅल्यू ऑफ TN आपल्याला मिळवायची आहे 136 बरोबर A ची किंमत आहे 4. n वजा 1 गुणिले D ची किंमत आहे 4. डायरेक्ट n ची व्हॅल्यू मिळवायची. ही कॅल्क्युलेशन सेपरेट करावं लागेल. 136 बरोबर 4 अधिक 4n वजा 4 बरोबर 4 वजा 4 कॅन्सल 4n राहणार आहे. 136 भागिले 4 बरोबर n. 4 1 4, 4 3 12 1 राहिले. 1 वर 7 16, 4 चौक 16. n ची किंमत मिळणार आहे 34. 34 इज द व्हॅल्यू ऑफ n.
त्यानंतर आपल्याला एस एन मिळवायचा आहे. या सूत्राचा वापर करून सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स या फॉर्म्युला किंमत ठेवायची आहे. आपल्याला किती किमती विचारले, फाइंड विच आर डिव्हिजिबल बाय 4 सम ऑफ द नॅचरल नंबर्स या दरम्यानची बेरीज विचारली 1 ते 140 च्या. मग एस एन मध्ये आपल्याला एकूण संख्या विचारलेल्या आहेत. n संख्या किती आहेत तर 136 पर्यंतच्या आहेत. लास्ट टर्म या ठिकाणी टाकायची आहे 136. त्यामध्ये n ही 34 संख्या आहेत म्हणून सांगितले, तर एकूण संख्या 34 झाल्या तर यस 34 म्हणजे पहिल्या 34 संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळवायची आहे. तर n इथं जो 34 दिलाय तोच या ठिकाणी टाकायचा. 34/2 2a 2a ची किंमत आहे 4 अधिक n वजा 1 n ची किंमत आहे 34 वजा 1 गुणिले d ची व्हॅल्यू आहे 4. आता डायरेक्ट आन्सर विचारलेला आहे. आपण या ठिकाणी पुन्हा कॅल्क्युलेशन करावं लागेल, हे सॉल्व्ह करावं लागेल, मग ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. यस 34 इज इक्वल टू 17 दुनी 34 इन ब्रॅकेट 2 4 जा 8 प्लस 34 वजा 1 33 गुणिले 4 ही किंमत आपल्याला मिळणार आहे 17 कंसात 33 चौक 4 त्रिकोण 12 हातच्या गेला 1 4 त्रिकोण 12 आणि 1 13 132 8 अधिक 132 म्हणजे 140 किंमत मिळाली. 17 गुणिले 140 या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 140 गुणिले 17 17 0 0 17 चौक 68 हातच्या गेले 6 17 1 17 17 आणि 6 6 12 13 हातच्या गेला 1 23 2380 ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सम ऑफ द फर्स्ट 1 to 140 terms means 34 terms which are divisible by 4 from 1 to 140 is equal to 2380. 2380 is the last answer. Sum of the numbers from 1 to 140 which are divisible by 4 is equal to 2380. This is answer put in the last part. या पद्धतीने आपण पाचवं एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी बेस मध्ये पाहिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 6 यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. फाइंड इट्स 28th टर्म. पहिल्या 55 पदांची बेरीज एपी मधल्या 3300 आहे, तर 28वे पद कोणते हे आपल्याला विचारले. यामध्ये एस 55 ची किंमत 3300 दिलेली आहे आणि 28th टर्म म्हणजे टी 28 आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. दिलेल्या माहितीनुसार ए हा एपी मध्ये इन गिव्हन एपी दिलेल्या एपी मध्ये ए फर्स्ट टर्म असणार आहे ज्याला आपण T1 म्हणतो आणि डी हा कॉमन डिफरन्स असणार आहे त्याच एपी मधला. यामध्ये यस 55 आपल्याला दिलेला आहे जो 3300 आहे आणि टी 28 हा आपल्याला विचारलेला आहे. आपण दिलेल्या यस 55 माहितीनुसार सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स सम ऑफ द फर्स्ट n टर्मच्या सूत्रामधून जाऊया. यस n इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n minus 1 into d. In that formula put the values of given condition दिलेल्या given information. Yes 55 is equal to 55 upon 2 in bracket 2a plus 55 minus 1 value of n is equal to 55 in that condition into d 55 in bracket 2a plus 55 minus 1 54d ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली अपॉन 2. यामध्ये दोन समान आहेत कॉमन काढूया. 55 अपॉन 2 इंटू 2 a प्लस 27d
27 दोन्ही 54 आणि इथला 2 बाहेर निघाला. 2 2 गेट्स कॅन्सल. 55 इन ब्रॅकेट a प्लस 27d इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ एस 55 इज इक्वल टू 3300 गिव्हन दिलेली आहे. त्यानुसार 3300 याला 55 भागूया. हा इकडे गेला की भागिले a अधिक 27d ही व्हॅल्यू मिळाली. 3300 आणि 55 यांचा जेव्हा आपण भागाकार करतोय तेव्हा आपल्याला त्यांची किंमत किती मिळते बघूया. भाग घालूया. 55 कंसात 3000 भागिले 3300. 55 सख्ख 6 पंचे 30 ह्याच्या गेले 3 6 पंचे 30 आणि 3 33 330 सख्ख 330 शून्य हा शून्य आणि इथला शून्य भाग 60 चा लागतोय. इथं 60 इज इक्वल टू a प्लस 27d. पुट इन दिस कंडिशन इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला एस T28 विचारलेला आहे. T and T28 इज इक्वल Tn आपल्याला लिहावं लागेल. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. फॉर्म्युला त्यामध्ये T28 इज इक्वल टू a प्लस 28 मायनस 1 इंटू d. a प्लस 27d इज इक्वल टू T28. Suppose that is the equation number 2. From first and second, right side is equal, therefore left side is also equal. Therefore from first and second condition T28 is equal to 60. Therefore 28th term in the given AP is 60. या पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. एक्झाम्पल नंबर 7 इन एपी दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. पहिल्या 3 क्रमाने येणाऱ्या संख्या, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणाऱ्या, इज 27 म्हणजे त्या क्रमानं 3 संख्यांची बेरीज 27 आहे. अँड देअर प्रोडक्ट त्याच 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार 504 आहे. फाइंड द टर्म्स. तर त्या 3 क्रमाने येणाऱ्या संख्या कोणत्या त्या शोधा. अज्युम दॅट गृहीत धरा 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स त्या 3 क्रमाने येणाऱ्या संख्या एपी इन एपी अंकगणित श्रेणी मधल्या a मायनस डी a अँड a प्लस डी. ह्या गृहीत धरून आपल्याला सोडवायचे आहेत. प्रूफ सोडवत असताना इन अँड AP given AP a minus d comma a and a plus d are 3 consecutive terms. ह्या दिलेल्या आहेत. बाय द फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन नुसार आपल्याला सांगितलेलं आहे त्या तिघांची बेरीज 27 आहे. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस d इज इक्वल टू 27. a 3a minus a plus a minus d plus d gets cancelled. 3a is equal to 27. a is equal to 27 upon 3 3 90 27. व्हॅल्यू ऑफ a is equal to 9. या पद्धतीने a ची किंमत आपल्याला मिळेल. दुसरी कंडिशन सांगितले प्रोडक्ट ऑफ दीज 3 consecutive terms is equal to 504. Therefore by the second condition
a minus d into a plus d is equal to 504. Put a is equal to 9 in that condition. Put a is equal to 9. 9 minus d into 9 plus d is equal to 504. हा 9 पलीकडे नेऊया. 504 गुणिलेचा इकडे गेल्यानंतर भागिले 9 वजा डी 9 अधिक डी हे शिल्लक राहिलं. या दोघांचा भागाकार करूया. 9 9 5 45 5 राहिले 5 वर 4 54 9 सख्ख 54 56 म्हणजे 9 वजा डी 9 अधिक डी. या ठिकाणी a वजा b a अधिक b ही क्रिया आपण करूया. a वजा b दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण या ठिकाणी वापरूया. म्हणजे a वजा b a अधिक b यांचा गुणाकार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हे आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच 9 चा वर्ग 81 वजा d स्क्वेअर बरोबर 56 म्हणजे वजा d स्क्वेअर इकडे गेला अधिक झालं 81 वजा 56. 81 मधून 56 घालवायचे. 56 आणि 4 60 60 आणि 20 80 आणि 1 81 24 आणि 1 25. d स्क्वेअर इज इक्वल टू 25. d इज इक्वल टू प्लस मायनस 5 स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला प्लस आणि मायनस या दोन स्वरूपात किमती मिळाल्या. आता आपल्याला विचारलंय फाइंड द टर्म्स त्या संख्या ती पद आपल्याला विचारलेली आहेत. देअरफॉर these terms are a minus d is equal to a 9 minus d अगोदर प्लस 5 घेऊया 4 a 9 a प्लस d म्हणजे 9 प्लस 5 14 4 9 14 या पद्धतीने येतील. और किंवा प्लस 5 च्या ऐवजी आता मायनस 5 घेऊया. a मायनस d इज इक्वल टू 9 मायनस d मायनस 5 घेतला तर 9 वजा वजा अधिक 9 5 14 a तसाच राहणार आहे 9 आणि a प्लस d घेतला तर a ची व्हॅल्यू 9 प्लस इन ब्रॅकेट मायनस 5 9तून 5 गेले 4 म्हणजे देअरफॉर these terms are 4 9 and 14 or 14 9 or 4. या पद्धतीनं 14 9 4 किंवा 4 9 14 क्रमाने येणाऱ्या संख्या आपल्याला 7व्या एक्झाम्पल मध्ये मिळतील. एक्झाम्पल नंबर 8. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. 4 क्रमाने येणाऱ्या संख्या पद आपल्याला मिळवायची आहेत. विचारले इन एन एपी मधली whose sum is 12 ज्यांची बेरीज 12 आहे and sum of the third and fourth term is 14. तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. assume the 4 consecutive terms in AP are a minus d, a plus d and a plus 2d. आपल्याला 4 क्रमानं येणाऱ्या एपी मधल्या संख्यांची बेरीज 12 आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची बेरीज 14 आहे. तर त्या क्रमानं येणाऱ्या पदांना आपल्याला विचारलेला आहे आणि गृहीत धरा म्हणून सांगितले. ती 4 पद या पद्धतीनं दिलेल्या माहितीनुसार इन एन गिव्हन एपी A first term D common difference दिलेला आहे and
4 consecutive terms are, ती 4 क्रमाने येणारी पद a मायनस डी, a प्लस डी, a प्लस 2d रिस्पेक्टिव्हली क्रमांक आहेत असं आपण दिलेल्या माहितीनुसार गृहीत धरलं. तर बाय द फर्स्ट कंडिशन a माइनस डी प्लस a प्लस d प्लस a प्लस 2d is equal to 12 by the first condition. Sum of the first 4 consecutive term is 12. Therefore a 4a minus d plus d cancel plus 2d is equal to 12. Divide 2 on both sides. सर्वांमध्ये 2 समान आहेत, 2 न भागूया. 2a plus d is equal to 6. Suppose they are equation number 1. By the second condition, दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगितलेली आहे, तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. तिसरा आणि चौथं पद a प्लस डी प्लस a प्लस 2d is equal to 14. a plus a 2a d plus 2d 3d is equal to 14. Suppose they are called equation number 2. In that equations 2a step in both conditions 2a common. Subtract equation 1 from equation 2. दुसऱ्यामधून पहिलं इक्वेशन वजा करूया. 2a निघून जाईल कारण दुसरं इक्वेशन मोठं आहे, त्यातून छोटं वजा करूया. मग d ची व्हॅल्यू मिळते. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, 2a अधिक 3d बरोबर 14, 2a अधिक d बरोबर 6 वजा केलं, वजा 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 2a मधून 2a निघून गेला, 3 मधून 1 गेला, 2d राहिला, 14 तून 6 गेला, 6 6 12 आणि 2 14 8 राहिले. d ची किंमत आपल्याला मिळाली 4, बेचोक 8. व्हॅल्यू ऑफ d इज इक्वल टू 4. पुट व्हॅल्यू ऑफ d इन द फर्स्ट और सेकंड इक्वेशन. दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ती किंमत ठेवूया. पहिलं इक्वेशन लहान आहे त्यामध्ये आपण ठेवूया. पुट व्हॅल्यू ऑफ d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. 2a plus d is equal to 6. 2a plus 4 is equal to 6. 2a is equal to 6 minus 4 is equal to 2. a is equal to 1. व्हॅल्यू ऑफ a फर्स्ट टर्म आपल्याला मिळाली 1. या पद्धतीने मिळाल्यानंतर a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 2d यांच्या किमती आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत. म्हणून a minus d is equal to a 1 minus d is equal to 4 is equal to minus 3. a minus d, then a is equal to 1. a plus d is equal to 1 plus d4 is equal to 5. a plus 2d is equal to a 1 plus 2 into d is equal to 4. 4 2 is 6. 1 plus 6 is equal to 7. Therefore, these consecutive terms in given AP is 1, 5, 7 and minus 3, 1, minus 3,
1 5 and 7 वजा 3 1 5 आणि 4 दुनी 8 आला इथं सॉरी 2 4 जा 8 8 plus 1 9 2 4 जा 8 2 आणि 4 यांची बेरीज केली तिथं गुणाकार करायचा आहे 2 4 जा 8 करायचा आहे 8 plus 1 is equal to 9 means that terms are -3 1 5 and 9 are consecutive terms in the given 8th examples AP. 9th example, in the 9th term of an AP मधील 9व पद is 0 शून्य आहे. Then show that सिद्ध करा 29th term is 29व पद हे twice the दुप्पट आहे 19th term 19व्या पदापेक्षा. म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये in an given AP दिलेल्या AP मध्ये A first term D कॉमन डिफरन्स यामध्ये 9th टर्म म्हणजे T9 is equal to 0 29th टर्म ही 29 दिलेली आहे आणि T19 दिलेली आहे आणि ह्या दोघांची तुलना प्रूव्ह दॅट T29 is equal to twice into T19 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यासाठी आपल्याला T9 घ्यावा लागेल T29 घ्यावा लागेल आणि T19 घ्यावा लागेल. त्यामध्ये Tn is equal to A plus n minus 1 into D हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आपण वापरूया. T9 यांची किंमत 9 आहे A plus 9 वजा 1 गुणिले D A plus 8D ही T9 ची किंमत आहे. T9 is equal to 0 गिव्हन म्हणूया डायरेक्ट इथं दिलंय. त्यानंतर A plus 8D 0 तर A is equal to minus 8D therefore A is equal to minus 8D ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ही व्हॅल्यू आपल्याला T29 आणि T19 ह्यांच्या सिद्धतेसाठी उपयोगाला येणार आहे. therefore T29 is equal to A plus value of n is equal to 29 minus 1 into D value of A is equal to minus D त्याला नंबर 1 देतो प्लस 28D इथं म्हणतो फ्रॉम 1 वरून ही किंमत मिळाली. 28D वजा 8D बरोबर मिळणार आहे किंमत T29 ची 20D याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. अँड T19 घेतो A प्लस व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 19 मायनस 1 इंटू D इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू मायनस 8D प्लस 18D फ्रॉम 1 1 वरून आपण ही किंमत मिळवली. आता -8 प्लस 18 इज इक्वल टू 10D ही किंमत आपल्याला मिळाली T19 ची. T19 इज इक्वल टू 10D T29 इज इक्वल टू 20D. T19 ला आपण थर्ड इक्वेशन म्हणलो. therefore T29 इज इक्वल टू 20D from 2 20D is equal to 2 into 10D 2 न गुणलं 2 10D is equal to T19 from 3 T29 is equal to 2 into 29 hence the proof. या पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. आपण T9 0 होता त्यावरून A ची व्हॅल्यू मिळवली. T29 घेतला त्यात A ची व्हॅल्यू टाकली. T19 घेतला त्याच्यामध्ये पण A ची व्हॅल्यू टाकली. T29 T19 आपल्याला ज्या किमती मिळालेत 20D 10D 20D म्हणजे 2 into 10D
2 गुणिले 10, 10 दुनी 20, 10t म्हणजे किती आहे तर T19 म्हणजे T29 हा T19च्या दुप्पट आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. या पद्धतीनं आपला हा प्रॅक्टिस सेट 3.3 मधली 9 एक्झाम्पल्स कंप्लीट केले. एक्झाम्पल्समध्ये काही अडचण असतील किंवा व्हिडिओमध्ये पाहण्यामध्ये, सांगण्यामध्ये, लिहिण्यामध्ये ज्या काही अडचणी वाटत असतील तर त्या कळवाव्यात. त्या शंकांचं आपण निरसन करू. त्यानंतर ॲप्लिकेशनचा हा पार्ट आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटू. धन्यवाद.